नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच 2.4 याच्यामधील प्रश्न 6वा बघणार आहोत। तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरली काही प्रश्न बघितलेले आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6वा प्रश्न बघणार आहोत। बघा, 5x चा वर्ग प्लस 13x प्लस 8 बरोबर 0 हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाला सूत्र पद्धतीने सोडवायचा आहे आपल्याला। तर पहिल्यांदा दिलेला जो प्रश्न आहे या प्रश्नाची ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 यांच्याशी तुलना करायची। म्हणून 5x चा वर्ग प्लस 13x प्लस 8 बरोबर 0 ची काय करू आपण, ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 शी तुलना करू। ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 शी तुलना करू। मग आता या ठिकाणी आपण काय करायचं, तर a ची किंमत 5 असेल, b ची 13 आणि c ची 8, म्हणून इथं लिहायचं a बरोबर 5, b बरोबर 13, c बरोबर 8। आता ह्या मिळालेल्या किमती आपल्याला काय करायचं, तर b चा वर्ग मायनस 4ac या सूत्रामध्ये ठेवायच्यात। म्हणून सूत्र आहे b चा वर्ग मायनस 4ac बरोबर b ची किंमत आहे या ठिकाणी 13, तर या ठिकाणी काय होईल, 13 चा वर्ग होईल मायनस 4 गुणिला a ची किंमत आहे 5 गुणिला c ची किंमत आहे 8। तर या 13 चा वर्ग करायचं, तर 13 चा वर्ग किती येतो, तर ते येतो 169 मायनस 4 पंचे 20 आणि 20 गुणिला 8 यांचा गुणाकार करायचा, तर तो येतो 160। तर या ठिकाणी बघा 169 मधून 160 काढायचे, तर आपल्याला मिळतात 9, म्हणजेच b चा वर्ग मायनस 4ac यांची किंमत जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे 9। आता काय करायचं, आपल्याला सूत्राचा वापर करायचा। म्हणून सूत्र आहे, म्हणून x बरोबर मायनस b प्लस मायनस वर्गमुळात b चा वर्ग मायनस 4ac भागिला 2a हे आहे सूत्र। तर या सूत्रामध्ये काय करायच्या, तर किमती ठेवायच्या आहेत। तर या ठिकाणी बघा b ची किंमत आहे मायनस 13, म्हणून या ठिकाणी लिहायचं x बरोबर मायनस 13 प्लस मायनस वर्गमुळात b चा वर्ग मायनस 4ac यांची किंमत मिळालेली आहे आपल्याला 9, म्हणून ती किंमत ठेवायची या ठिकाणी 9। त्यानंतर 2 गुणिला a ची किंमत आहे 5, तर ती किंमत ठेवायची मायनस 13 प्लस मायनस, तर या 9चं वर्गमूळ निघते, तर 9चं वर्गमूळ किती, 3। त्याच्यानंतर यांचा गुणाकार करायचं, 5 दोन्ही 10। तर आपल्याला या ठिकाणी आता काय करावं लागते, एक वेळेस प्लस मध्ये किंमत घ्यायची आणि एक वेळेस मायनस मध्ये घ्यायची। म्हणून या ठिकाणी आपल्याला x बरोबर मायनस 13 आणि प्लस 3 भागिला 10, किंवा या ठिकाणी आपल्याला x बरोबर मायनस 13 आणि मायनस 3 भागिला 10 असं घ्यावं लागेल। तर या ठिकाणी आपल्याला x बरोबर मिळते मायनस 13 मधून प्लस 3 काढायचे, तर या ठिकाणी मायनस 10 भागिला 10, तर आपल्याला x बरोबर मिळते मायनस 1, किंवा तर या ठिकाणी x बरोबर मायनस 13 आणि मायनस 3 मायनस मायनस प्लस होते, तर मायनस 16 छेद काय 10, तर किंवा मध्ये आपल्याला x ची किंमत मिळते मायनस 5 नाही मायनस 8, म्हणजेच 2 8 16 आणि 2 पंचे 10, म्हणजेच मायनस 8 छेद 5 ही किंमत मिळते। तर ही जी मिळालेली जी x ची किंमत आहे, x बरोबर मायनस 1 आणि x बरोबर मायनस 8 छेद 5, तर ही काय, तर वर्ग समीकरणाची मुळे आहेत। म्हणून ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत, वर्ग समीकरणाची मुळे आहेत। तर हा जो प्रश्न आहे सराव संच 2.4 याच्यामधला, म्हणजेच
दुसऱ्या प्रश्नामधला शेवटचा प्रश्न होता. आता सराव संच 2.4 याच्यामधला शेवटचा प्रश्न आहे तिसरा. तो प्रश्न बघून आपण हा सराव संच पूर्ण करूया आणि याच्यानंतर जे आहे सराव संच 2.5 ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच प्रश्न तिसरा आहे ते बघूया. शेवटचा प्रश्न आहे बघा तिसरा. एक्सचा वर्ग प्लस 2 वर्गमुळात 3x प्लस 3 बरोबर 0 हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा. तर हे कृतीवर आधारित प्रश्न आहे. म्हणजे याच्यामध्ये अर्धी कृती दिलेली आहे, यानंतरची कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. प्रश्नामध्ये काय दिलेले आहे उकलमध्ये बघा. एक्सचा वर्ग प्लस 2 वर्गमुळात 3x प्लस 3 बरोबर 0 ची ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 शी तुलना करून abcच्या किमती ठरवायच्यात. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये दिलेलं आहे bचा वर्ग मायनस 4ac ची किंमत काढायची आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आहे वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहायचे आहे आणि शेवटी सूत्रामध्ये किमती घालून उकल काढायची आहे. म्हणजे आपल्याला बीचा वर्ग मायनस 4ac म्हणजेच ए बी सीच्या किमती ठरवायच्या आणि बीचा वर्ग मायनस 4ac या सूत्रामध्ये ठेवायच्या. त्यानंतर सूत्रामध्ये किमती ठेवून उकल काढायची. बस एवढंच करायचं आहे. तर या ठिकाणी बघा ए बरोबर काय आहे किंमत, तर ती आहे एक्सचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 असतो, तर ती आहे 1 कॉमा बी बरोबर 2 वर्गमुळात 3 ही आहे आणि सी बरोबर 3 ही किमती काय करायच्या, तर आपल्याला बीचा वर्ग मायनस 4ac या सूत्रामध्ये काय करायचे तर ठेवायचं. म्हणून बीचा वर्ग मायनस 4ac बरोबर या सूत्रामध्ये या किमती ठेवायच्यात आपल्याला. तर बीची जी किंमत आहे ती आहे 2 वर्गमुळात 3, तर त्याचा वर्ग होईल मायनस 4 गुणिला 1 गुणिला 3 सी ची किंमत. मग या ठिकाणी जे आहे या 2चा वर्ग जर केला तर तो येतो 4 आणि वर्गमुळात 3 त्याचा वर्ग जर केला तर वर्गमुळात 9 येते आणि त्याचं वर्गमूळ 3 येते. म्हणून या ठिकाणी 3 मायनस 4 1 4 आणि 4 त्रिकम 12 म्हणजेच 12 मायनस 12 बरोबर काय येते 0. म्हणजेच बीचा वर्ग मायनस 4ac ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 0. त्यानंतर काय करायचं सूत्राचा वापर करायचा आता. म्हणून x बरोबर मायनस बी प्लस मायनस वर्गमुळात बीचा वर्ग मायनस 4ac भागिला 2a हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये ह्या किमती काय करायच्या आहेत आपल्याला ठेवायच्या आहेत. म्हणून या ठिकाणी x बरोबर मायनस बीची जी किंमत आहे ती आहे 2 वर्गमुळात 3 त्याच्यानंतर प्लस मायनस बीचा वर्ग मायनस 4ac याची जी किंमत आहे ती आहे काय वर्गमुळात बीचा वर्ग मायनस 4ac ची किंमत आहे 0 भागिला 2 गुणिला a ची किंमत आहे 1. म्हणून x बरोबर मायनस 2 वर्गमुळात 3 प्लस मायनस या 0चं वर्गमूळ घ्यायचं तर 0च येते. त्यानंतर यांचा गुणाकार करायचं बे 1 बे. म्हणून या ठिकाणी आपल्याला x ची किंमत मिळते मायनस 2 वर्गमुळात 3 भागिला 2. तर हे 2 2 कटल्याच्या नंतर आपल्याला मायनस वर्गमुळात 3 ही किंमत मिळते. तर ही जी किंमत आहे x बरोबर दोन्ही वेळेस मायनस वर्गमुळात 3 घ्यावं लागते कारण या ठिकाणी बीचा वर्ग मायनस 4ac ची किंमत काय आलेली आहे 0 आलेली आहे. म्हणजेच मुळे वास्तव आणि किंमत समान असते. म्हणून या ठिकाणी काय लिहायचं x बरोबर मायनस वर्गमुळात 3 किंवा x बरोबर मायनस वर्गमुळात 3. तर ही वर्ग समीकरणाची मुळे आहे किंवा उकल आहे. वर्ग समीकरणाची मुळे आहे. तर अशा पद्धतीने आपण हा तिसरा प्रश्न सोडवू शकतो. त्यानंतर हा सराव संच 2.4 आहे हा पूर्ण झालेला आहे.
तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.5 हा पूर्ण करणार आहोत.